भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत सदस्य सक्रिय जसे श्रीनिवास मुंडे भाजपच्या स्थापनेपासून गोपीनाथराव मुंडे साहेबापासून ते सोबत त्यांच्या काम करतात. ते दुसरी वेळेस सदस्य होते, आता तिसरी टर्म आहे त्यांची. त्यांना उमेदवारी देता येत नाही. गणेशराव रोकडे भाजपमध्ये आले, त्यांना उमेदवारी देता येत नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टीतल्या अनेक निष्ठावान कार्यकर्त्याला ह्या ठिकाणी बायकॉट करून गुट्टे साहेबांनी त्यांनी स्वतःचे उमेदवार दिले. म्हणजे भाजपच्या पालकमंत्र्यांनी गुट्टे साहेबाच्या घरी नेऊन त्या ठिकाणी सगळे एबी फॉर्म दिले. माणसं तुमचे द्या बाबा, पण चिन्ह आमचं घ्या. ही एवढी वाईट अवस्था भाजपच्या लोकांवर का आली, हा माझा प्रश्न आहे. मला त्यांच्या अंतर्गत बोलायचं नाही, पण एवढी वाईट परिस्थिती तुमच्यावर का आली की तुम्ही तुमच्या एकाही माणसाला तिकीट देऊ शकला नाहीत? म्हणजे तुम्ही कुठे हातबल झालात का? मग तुम्ही का असं झालं तुमच्याकडून? बाकी आम्हाला काय करायचं, तुमचा इंटरनल विषय आम्हाला त्याची बनवणार नाही. मग आता एवढं सगळं झालेलं असताना सुद्धा पुन्हा काही उमेदवाराला बाहेरून पाठिंबा द्यायचा, एखाद्याला अपक्ष उभं करायचं, त्याला बळ द्यायचं, हे का चालू आहे? मग म्हणजे ही सगळी खेळी भाजपनं केली आहे. कारण गुट्टे साहेबांनी त्या ठिकाणी सरळ सांगितलं, मी वेगळं लढणार आहे. भाजपला वाटलं आता आपण जिंतूर तालुक्याच्या बळावर महाराष्ट्रामध्ये एवढं राजकारण जोमात आहे, जगातला एक नंबरचा पक्ष भाजप, देशातला, राज्यातला. आणि परभणीमध्ये भाजप जर स्वतंत्र लढली गुट्टे साहेबांना न घेता तर भाजपचं इथं काही दिसणार नाही, म्हणून भाजपनं सोबत त्यांना घेतले.